नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या ऐच्छिक मराठी विषयाची अभ्यासपत्रिका क्रमांक 5 या अभ्यासपत्रिकेतील घटक क्रमांक 1 इसवी सन 1800 ते इसवी सन 1874 या कालखंडाची सामाजिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी या घटकाचं पूर्वपरिचय थोडक्यात आपण करून घेणार आहोत। मित्रांनो, इसवी सन 1818ला महाराष्ट्रामधून पेशवाईचा अस्त झाला आणि इंग्रजांची एकछत्री राजवट महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आणि यानंतर महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचं एक नवीन पर्व सुरू झालं। ब्रिटिशांनी आपली राजवट स्थिर झाल्यानंतर येथील समाज, आपली संस्कृती आणि शैक्षणिक व्यवस्थेकडे भौतिकतावादी दृष्टिकोनातून त्यांनी पाहायला सुरुवात केली। हे करत असतानाच येथील परंपरा, संस्कृती, आपली मूल्य, विचार, रीतिरिवाज यामध्ये त्यांनी सहसा हस्तक्षेप केला नाही, तर त्यांनी स्वतःची शिस्तबद्ध व कार्यक्षम प्रशासन यंत्रणा एक उभी केली आणि परंपरेबरोबरच नव्या पुरोगामी विचाराच्या शिक्षण प्रसारालाही सुरुवात केली। दळणवळणाच्या सोयी निर्माण केल्या, कायदा न्यायव्यवस्था यांच्यामध्ये एक सूत्रता आणली, मुद्रणकलेचा या कालखंडामध्ये उदय झाला आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणजे आपल्याकडे वृत्तपत्र आणि नियतकालिकांची निर्मिती सुरू झाली। याच कालखंडामध्ये प्रबोधन म्हणजे ज्ञानप्रसारही या कालखंडात झाला आणि या सर्वांमुळे, या सगळ्या घटकांमुळे एक इसवी सन 1800 ते 1874 या कालखंडाची महाराष्ट्राची सामाजिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी नेमकं कशी आहे, इंग्रज आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकूण संस्कृती, परंपरा, रीतिरिवाज यामध्ये काय बदल झाला, हे सर्व आपल्याला या घटकामध्ये अभ्यासायचं आहे। या घटकामधील सर्वात पहिला जो उपघटक आहे, संस्कृतीची संकल्पना व स्वरूप। मित्रांनो, साहित्य, समाज व संस्कृती ह्या ज्या संकल्पना आहे, ह्या महत्त्वाच्या आणि व्यापक संकल्पना आहे। कारण साहित्य, समाज आणि संस्कृती यांचं अभिन्न असं नातं आहे। समाजाशिवाय साहित्य निर्माण होऊ शकत नाही आणि संस्कृतीही समाजातच वाढत असते, समाजातच तिचं भरणपोषण होत असतं। म्हणून एकमेकांशी निगडीत अशा ह्या संज्ञा आहेत। यामधलंच संस्कृती या संकल्पनेचा परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे। आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये संस्कृती हा शब्द नवा नाही। दैनंदिन जीवनात आपण तो वापरतो, भिन्न भिन्न अर्थानं तो वापरला जातो आणि आता यापेक्षा वेगळा अर्थही संस्कृती या संकल्पनेला आहे। मग ज्या संस्कृती या संकल्पनेच्या जे काही अभ्यासक आहेत, त्या अभ्यासकांनी संस्कृतीच्या विविध व्याख्या केलेल्या आहेत। त्यापैकीच एक आहे डॉक्टर इरावती कर्वे। इरावती कर्वे असं म्हणतात की संस्कारपूर्ण व संस्कारमय जीवन जगण्याची
देशकाल विशिष्ट रीत म्हणजेच जीवन पद्धती व जीवनमूल्य म्हणजे संस्कृती. म्हणजेच प्रत्येक प्रदेशाची, प्रत्येक देशाची आपापली एक संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीनुसार तेथील लोक जीवन जगत असतात. मग संस्कृती या संकल्पनेमध्ये आपल्या प्रथा येतात, आपल्या परंपरा येतात, आपले रोजचं जीवन येतं, आपले सण, आपले समारंभ हे सगळ्यांची मिळून संस्कृती होत असते. आणि म्हणून दुसरी व्याख्या बघा, मानवाची मनोमय व भौतिक सृष्टी म्हणजे संस्कृती. की माणूस रोजचं जे जीवन जगतो ते जीवन म्हणजेच संस्कृती आहे. आध्यात्मिक व अधिभौतिक शक्तींना सामाजिक जीवनास उपयुक्त बनवण्याची कला म्हणजे संस्कृती. म्हणजेच आपलं आध्यात्मिक जीवन, आपल्या अधिभौतिक शक्ती आणि या आपल्या सामाजिक जीवनाला जे पूरक ठरतं त्याची कला म्हणजे संस्कृती आहे. त्यासोबतच पु ग सहस्त्रबुद्धे यांच्या मते राष्ट्रातील विद्वानांचे, ऋषींचे, धर्मज्ञांचे विचार, त्यांची ध्येय, त्यांचे मार्ग व त्यांना अनुसरून राष्ट्रात झालेला आचार यांनी संस्कृती बनते. मग संस्कृती ही काही एका घटकाने बनत नाही, तर वेगवेगळ्या घटकांची, वेगवेगळ्या विचारांची संस्कृती बनत असते. त्यासोबतच सर एडवर्ड बी टायलर यांच्या मते संस्कृती ही एक अशी संकीर्ण समग्रता आहे की ज्यात ज्ञान, श्रद्धा, कला, नीती, कायदा, रूढी या अशाच इतर पात्रतांचा व सवयींचा समावेश होतो आणि या गोष्टी व्यक्तीने समाजाचा सभासद या नात्याने संपादित केलेल्या असतात. बघा, समाजामधील व्यक्तीने ज्या काही त्याच्या श्रद्धा असतील, कला असतील, नीती, कायदा ह्या सगळ्या पात्रता ज्या सवय आहे त्या सगळ्या मिळून सगळ्यांचा समावेश संस्कृती या संकल्पनेत होतो. हर्टन आणि इंट यांच्या मते ज्याचे सामाजिक अध्ययन होते आणि ज्यात समाजातील सदस्यांचा सहभाग असतो असे सर्व काही म्हणजे संस्कृती होय. म्हणजे समाजामध्ये ज्या ज्या काही घटना घडतात किंवा सामाजिक अध्ययन ज्या ज्या गोष्टींचे होते त्या सगळ्यांची मिळून संस्कृती होते असं हर्टन यांचं मत आहे. या व्याख्यांवरून जर आपण बघितलं तर आपल्याला संस्कृतीचं स्वरूप लक्षात येतं. ते काय आहे की संस्कृती ही एक संकीर्ण म्हणजेच गुंतागुंतीची बाब असून त्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होत असतो. संस्कृतीमध्ये भौतिक व अधिभौतिक दोन्ही गोष्टींचा समावेश होतो. कल्चर म्हणजे अभौतिक तर सिव्हिलायझेशन म्हणजे भौतिक प्रगती होय. संस्कृतीत मानवनिर्मित अशा सर्वच गोष्टींचा समावेश होतो. कालमानानुसार संस्कृतीचे स्वरूपही बदलत जात असते. जेत्यांच्या संस्कृतीचा जितांच्या संस्कृतीवर प्रभाव पडत असतो. म्हणजेच एक प्रकारे संस्कृती ही एक व्यापक संकल्पना आहे आणि यामध्ये ज्ञान, विज्ञान यासारख्या वर्णातून संस्कृतीच्या भौतिक, अभौतिक अंगांचा विचार संस्कृतीमध्ये व्यक्त होत असतो आणि या वेगवेगळ्या अंगाने संस्कृतीचं भरणपोषण होत असतं. आणि म्हणून एक प्रकारे माणसाने निर्माण केलेल्या सुईसारख्या अगदी लहान वस्तूपासून ते अत्यंत बोजड गुंतागुंतीच्या यंत्रापर्यंत सर्व भौतिक साधनांचा सांस्कृतिक समावेश होतो. आणि भौतिक वस्तूंपेक्षा त्या वस्तू निर्माण करण्यासाठी माणसाजवळ असलेले किंवा त्याचे संपादन केलेले ज्ञान, विज्ञान, कला ह्या सगळ्या अभौतिक घटकांना संस्कृतीत फार महत्त्वाचे स्थान असते. आणि म्हणून संस्कृती ही एक व्यापक संकल्पना आहे आणि या संकल्पनेमध्ये आपल्या सर्व रीती,
परंपरा, मूल्य, प्रथा या सर्वांची मिळून संस्कृती बनत असते. यानंतरच्या पुढच्या घटकामध्ये आपण संस्कृती आणि इतिहास, संस्कृती आणि साहित्य या घटकांचा विचार करणार आहोत. धन्यवाद.